जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर म्हटलं आज काहीतरी नवीन कंटेंट घेऊन यावं तुमच्यासाठी। मी फूड ब्लॉगिंग करते, हे तर तुम्हाला माहितीच आहे, घरी रेसिपी देखील बनवते। पण तुमची मयुरी किती फूडी आहे, किती भुक्कड आहे, तर तुम्हाला माहिती आहे। नवनवीन प्लेसेस एक्सप्लोर करायला मला खूप जास्त आवडतं। तर म्हटलं चला आज आपण ना कॅपिटल मॉलला जाऊया, जो की नालासोपारामध्ये आहे। तिथे फूड काय भेटतंय नवनवीन एक्सप्लोर करूया। तिथे बरेचसे असे आउटलेट आहेत, पिझ्झा हट म्हणा, डॉमिनोज म्हणा, असं बरंच काही असेल, पण ते नॉर्मल फूड आपण आज नाही एक्सप्लोर करणार। बाकी असं काही नवीन आउटलेट जे आले असतील ना तिथे, तर ते फूड खाऊन बघूया खरंच ते वर्थ ऑफ मनी आहे की वेस्ट ऑफ मनी आहे। तर चला माझ्यासोबत आज ना कॅपिटल मॉल एक्सप्लोर करूया। काय फूड प्लेसेस आहेत, चला माझ्यासोबत एक्सप्लोर करूया। तर आम्ही ना सकाळी 11 वाजताच मॉलमध्ये आलेलो, त्यामुळे जास्त काही गर्दी नव्हती, सगळे शॉप्स वगैरे ओपन होते। मग मॉल एक्सप्लोर केला, थोडंफार शॉपिंगसाठी बघितलं, पण मला ना खूप जास्त भूक लागलेली, तर म्हटलं पहिलं काहीतरी खाते। तर इथे बघा ना क्यूट कप केक्स आणि मॅक्रोन्स वगैरे होते, पण म्हटलं सकाळ इतकं हेवी नको, त्यामुळे मग आम्ही इथे आलो। तर इथे मला एकदम क्यूट असा छोटासा कॅफे दिसला, पाटीदार रजवाडी चाय म्हणून, आणि मी बऱ्याच जणांकडून ऐकलेलं की इथला चहा आणि बनमस्का खूप टेस्टी लागतो। तर म्हटलं चला आपण कधी इथे आलेलो नाही, कधी फूड ट्राय केलं नाही, तर आज फूड ट्राय करून बघूया। आणि इथला ॲम्बियन्स, किचनमधला क्लीनलीनेस सगळंच त्यांनी प्रॉपरली मेंटेन केलेलं आहे। बघा इथे गरम चहा बनत होता आणि सुगंध ना बाहेरपर्यंत येत होता पूर्ण। तर म्हटलं चला आपण ऑर्डर देऊया। तर इथे मी ऑर्डर दिली, यांचा चहा, बनमस्का वगैरे असं काय। तर ऑर्डर त्या बनवतच होत्या, त्यापर्यंत मला इथे ना ह्यांच्या कुकीज दिसल्या। त्या मॅमला विचारलं काय आहे, तर त्या बोलल्या हे ना आमचं मोस्ट सेलिंग आयटम आहे कुकीज, जो पण येतो ना इथे कुकीज खाल्ल्याशिवाय अजिबात जात नाही। तर म्हटलं चला आपण ते देखील ऑर्डर करूया। आणि हे बघा फक्त 10 ते 15 मिनिटात आमची ऑर्डर येऊन गेली। तर ऑर्डरमध्ये इथे आम्ही फ्राईज, चहा वगैरे मागवलेला। तर माझी सकाळची सुरुवात चहानेच होते, तुमची कशी होते मला कमेंट करून कळवा। तर मी ह्यांचा रजवाडी चहा ऑर्डर केलेला, जो की 50 रुपीजचा होता, आणि चहा कुल्हड असा कपमध्ये दिलेला त्याने, आणि इतका टेस्टी लागत होता ना। आणि त्याचसोबत मला भेटलं इथे बनपाव। मग काय राव, बनपाव आणि चहा मस्का हे कॉम्बिनेशन वर्ल्डमध्ये बेस्ट आहे माझ्यासाठी तरी। तर चहा बनमस्का झाला, त्याच्यानंतर म्हटलं थोडंसं तिखट काहीतरी खाऊया, म्हणून यांचे पेरी पेरी फ्राईज मागवले। हे सुद्धा ऑसम होते, मस्त असा टँगी स्पायसी फ्लेवर येत होता। आणि हे बघा ह्या कुकीजबद्दल मी बोलत होती ना, मस्त बाहेरून फुल्ली लोडेड होते एकदम नट्सने, आणि आतून सॉफ्ट, आणि टेस्ट पण छान लागली, मला तरी आवडली। आणि मला चहा जरी आवडत असला ना तरी कॉफी पण तेवढीच आवडते मला, म्हणून यांची म्हटलं कॉफी पण ट्राय करूया, ती पण ऑसम होती राव। तर इथे ह्या कॅफेमध्ये येऊन माझ्या तरी दिवसाची सुरुवात एकदम भन्नाट झाली राव, गरमागरम चहाने। मग काय थोडंफार फिरलो कॅफेमध्ये, खाल्लेलं जिरवलं, आणि अजून काय आहे नवीन ते एक्सप्लोर करत बसलो। मग आम्हाला दिसले इथे मोमोमिया कॅफे, ज्याच्याबद्दल ना मी खूप जास्त ऐकलेलं, आणि इथे येऊन मला दिसलं की इथे ना एवढ्या व्हरायटीज होत्या फूडमध्ये, ज्या की मी आधी कधी खाल्ल्या नव्हत्या किंवा ऐकल्या पण नव्हत्या। तर ना इथे इमादाशी, सुपी मोमोज, चिकन चीज नूडल, कोरियन किमची नूडल्स, त्याच्यासोबत चिकन बॉल्स, व्हेज नॉनव्हेज कॉम्बोज, जे की फक्त 129 पासून सुरू होते। आणि रॅमेनमध्ये पण बरेच ऑप्शन होते, जसं की व्हेज, पनीर, चिकन, आणि ह्यांची स्टार्टिंग पण फक्त 119 रुपयापासून होती। खरंच रेट्स खूप जास्त अफोर्डेबल होते। त्याचसोबत इथे तुम्हाला ना व्हेज नॉनव्हेज डिमसममध्ये, सिझलरमध्ये पण भन्नाट व्हरायटीज मिळतील। आणि खरंच ह्यांचे रेट्स बघून मी खूप जास्त इम्प्रेस झाली, बिकॉज ना खरंच अफोर्डेबल रेट्स होते। पण बघूया रेट्सनुसार आपलं फूड येतं का, कारण बऱ्याचदा काय होतं, रेट्स कमी असली की क्वांटिटी कमी असते, नाही तर फूडमध्ये तरी काय फॉल्ट असतो। तर हे बघा इथे आमची ऑर्डर आलेली। तर मी इथे नॉनव्हेजमध्ये चिकन फ्राईड राईस आणि मंचा कॉम्बो मागवलेला, जो की फक्त 159 रुपीजचा होता, आणि चिकन बाईट्स होते 69 रुपीजचे 4 पीस। तर फर्स्ट बाईट घेतला, गरम होतं, तर मला ओके लागलं। पण त्याच्यानंतर जसं मी प्रॉपरली मिक्स करून खात गेली ना, तसं मला चिकनचा एक वेगळा स्मेल यायला लागला। आपण कसं असं शिळं चिकन बनवून म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलेलं चिकनचा कसा स्मेल येतो दुसऱ्या दिवशी खाताना, तसं लागत होतं। खूप डिसअपॉइंट झाली राव मी। तर आणि हे चिकन बाईट्स पण ओके होते, इतके काही खास नव्हते। मग त्याच्यानंतर आता पोटोबा भरल्यावर म्हटलं चला थोडीफार शॉपिंग करूया। मग झुडिओमध्ये थोडीफार शॉपिंग केली मंडळी। तर चला मंडळी आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। टिल देन बाय, थँक्स फॉर वॉचिंग।